तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका ऋषी परत एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. घरी असल्यावर ना माझ्या आंघोळीनंतर ना आपल्या राणीचाच नंबर असतो बरं का. मग काय तर घे बादली भरून आणि टाक तिच्यावर. आमच्या दोघांचं आवरून झाल्यावर मग सकाळच्या टायमिंगला पण ना एवढं ऊन पडलं होतं ना, जशी का दुपारच झाली. मी निघालो होतो सिन्नर गावामध्ये आणि गावात काय विशेष तर आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रात आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला बरं का. तसं ना हा व्हिडिओ बनवायचं विशेष कारण आहे आणि ते काय तर माझा वाढदिवस आणि नेमकीच आज ना कंपनी बंद असल्यामुळं ना सुट्टी भेटली होती आपल्याला. आणि असं पण ना सकाळच्या टायमिंगला ना दर्शनाला जायला ना मला जमतच नव्हतं शनिवार सोडून. कारण की ना आपल्याला शनिवारी सुट्टी असते ना त्याच्यामुळं. स्वामी महाराजांच्या केंद्रात आल्यानंतर ना मग काय मस्तपैकी स्वामी महाराजांचं दर्शन वगैरे झालं. मग काय तिथून डायरेक्ट आलो मग आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिराकडं. एवढं दररोज गणपती बाप्पाचं दर्शन होतं असून पण ना गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता पाहायला ना आपलं मन बेचैनच राहतं बरं का. मग काय गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झाल्यानंतर ना आपल्या सिन्नरचं ग्रामदैवत म्हणजेच भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन पाया बिया पडून झालं. भैरवनाथ महाराजांचं दर्शन झाल्यानंतर ना डायरेक्ट आपल्या शनी महाराजांचं दर्शन घ्यायला. शनी महाराजांचं दर्शन झालं नाही तर लगेच मग ना हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. महादेवाचं पण दर्शन घेऊन लगेच मग निघालो मग तिथून. तिथून निघालो आणि मग आलो आपल्या दाजींच्या शॉपवर. दाजी तर काही इथं शॉपवर नव्हते त्याच्यामुळं मग काय लगेच आलो इकडं लोणारवाडीला. मी इथं आलो होतो आपल्या लहान दाजीला खास भेटायसाठी, पण इथं ना दाजींचा तर वेगळाच बालिशपणा चालू होता नाही का. बेंच घेऊन फिरत होते. दाजींना म्हटलं तुमचं खेळून झालं असेल तर इकडे या म्हटलं 1 मिनटं आपल्या व्हिडिओत. नाही का मी तुम्हाला पण घेतो आपल्या ब्लॉगमध्ये. थोड्या वेळ मग काय आमच्या गप्पा वगैरे झाल्यानंतर ना मग काय दाजी म्हटले चल मग काय ऋषी चाल येऊ म्हणे आपलं गाव फिरून थोडंसं. म्हटलं मग चला तुम्ही म्हणत असतील तर कुठं पण जाऊ नाही का आपण. मग काय दाजींसोबत निघालंच होतं तर दाजींना विचारतो मी का ये थोडं कशाचं आहे. ते म्हणते आपल्याला ना दळण टाकायला जायचं आहे. म्हटलं अरे बापरे म्हटलं लय भारी फिरवायचं काम करू राहिले हो म्हटलं. म्हटलं मग काय आता चला दाजींसंग जाऊन यावं म्हटलं दळण बिळण टाकून यावं. मग काय दळण टाकून झाल्यानंतर ना मग मी डायरेक्ट निघालो होतो घरी जायला. घरी गेल्यानंतर ना मग काय 2-4 तासांनीच ना मग लगेच आले भाऊ संध्याकाळचे लगेच माझ्या बड्डे सेलिब्रेशनला. बड्डे सेलिब्रेट झाल्यानंतर ना मी आपला शूटिंगचा ब्लॉग पण बंद केला बरं का मग. जरी हा व्लॉग आपला इथंच संपला असेल ना, पण आपले अजून व्लॉग येणार आहे बरं का. तर तुम्ही ना आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा.